जज साहेब, आपला समाज खूप पुढे गेला असं आपण म्हणतो, पण तरी आज सुद्धा अनेक स्त्रियांवर घरात हिंसाचार होतो आणि त्याचे पुरावे नाही देता येत. पण पुरावे देता आले नाही म्हणजे त्यांच्यावर अत्याचार झाला नाही असं होत नाही जज साहेब. हा मानसिक त्रासाचा कसा पुरावा देणार आणि कोण देणार? जज साहेब, तुम्हाला विनंती करते, आमची लेक तिच्या हक्काची लढाई अगदी जिद्दीने लढते, तिला न्याय मिळू दे. माझ्या लेकीने खूप छळ सहन केला, आता तिला मोकळा श्वास घेता येईल असं आयुष्य तुम्हीच तिला मिळवून देऊ शकता. ही आई हात सोडते तुमच्या समोर, माझ्या लेकीला न्याय मिळू द्या. माय लॉर्ड, अशी भावनिक भाषणं करून कोर्टाचा वेळ वाया घालवतायत. कोर्टाला आमची एकच विनंती आहे, आम्ही सादर केलेले साक्षी पुरावे यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. कधी जाणार आहे त्या नीलांबरी बहिणी काय माहिती. अरे सिद्धू, तू घरी कसा काय? जान्हवीच्या केसचं हिअरिंग आहे ना आज, गेला नाहीस? अरे हो, ते एक दोन कामं होती ना, जरा ती करायची होती आणि बाळाजवळ पण कोणाला तरी थांबायला पाहिजे ना, म्हणून नाही गेलो. म्हणजे भावना पण नाही गेली? अरे इतक्या महत्वाच्या केसचं हिअरिंग होतं ना आज, आणि तुम्ही दोघे पण घरीच. अगं नीलांबरी, उशीर होतोय आपल्याला, चल. हो. येतो रे सिद्धू. दोन्ही बाजूंचे साक्षी पुरावे ऐकून झाल्यानंतर कोर्ट आता दोन्ही बाजूच्या वकिलांना आपलं क्लोजिंग आर्ग्युमेंट करण्यासाठी सांगत आहे. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, आजकाल समाजात अशा अनेक केसेस समोर येतात ज्यात पुरुषांचा नाहक बळी जातो, त्यांना त्रास होतो. स्त्रिया स्वतःच्या स्वार्थासाठी खोट्या स्टोरीज रचतात आणि पुरुषांना त्यात अडकवतात, त्रास देतात. माझे अशील जयंत कानिटकर हे अशाच मानसिकतेचा बळी ठरलेत. जान्हवी यांच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं, पण बदल्यात अपमान, प्रतारणा सहन करावी लागली. चुकीच्या आरोपांना सामोरं जावं लागलं. म्हणूनच माननीय न्यायालयाने सर्व साक्षी पुराव्यांचा आणि वास्तवाचा विचार करूनच आपला निकाल द्यावा, हीच आमची इच्छा आहे. युअर ऑनर, गेल्या काही दिवसांपासून या केसबद्दल उलटसुलट प्रतिवाद ऐकलेत. युअर ऑनर, खरं तर ही केस जान्हवी आणि जयंत यांच्यापुरती मर्यादित नाही. आजही आपल्या समाजामध्ये दरवर्षी सरासरी 1,40,000 बायका डोमेस्टिक व्हायलन्सच्या शिकार होतात. ज्या माणसावर विश्वास ठेवून माहेरचं घर सोडलं आणि तोच माणूस आपला असा छळ करतोय, या विदारक सत्याने त्या खचून जातात. या अन्यायाविरुद्ध दाद मागितली जाऊ शकते असा आत्मविश्वास देखील त्यांच्यात नसतो. पण माझ्या अशील जान्हवी यांनी या सगळ्या बायकांसमोर स्वतःचा एक आदर्श उभा केलाय. आजचा हा निकाल या सगळ्या अन्याय सहन करणाऱ्या स्त्रियांसाठी आशेचा नवीन किरण ठरावा अशी आमची इच्छा आहे.
आणि त्याच अनुषंगाने न्यायालयाने ऐतिहासिक निकाल द्यावा ही आमची नम्र विनंती आहे. नो, मी जानूला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. काही झालं तरी मी तिला माझ्या आयुष्यातून लांब जाऊ देणार नाही. आय कॉन्ट लेट दिस हॅपन. हे मी होऊ देणार नाही. हे नाही होऊ देणार मी. जानू आय एम सॉरी. तू मला नाही सोडून जाऊ शकत. तू मला नाही सोडून जाऊ शकत. जानू प्लीज, मला तू हवी आहेस. जानू मला तू हवी आहेस. मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस. जानू मी तुझे पाय पकडतो. प्लीज मला नको सोडूस. हे बघ जानू. जज साहेब प्लीज, तुम्ही माझ्या जानूला माझ्यापासून राहून नका घेऊत. प्लीज जानू प्लीज लिसन टू मी. हे बघ जानू, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला अर्थच राहणार नाही का. जानू, तुला हे हवंय ना की मी सगळ्यांसमोर माझ्या चुका मान्य कराव्यात. ओके, मी मान्य करतो. मी चुकलोय. मी वाईट आहे. मी युजलेस आहे जानू. पण प्लीज तू मला सोडून जाऊ नको. जानू प्लीज, आय नीड यू. प्लीज नको. ऑर्डर. मिस्टर जयंत कानेटकर, प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. जज साहेब प्लीज तुम्ही माझ्या जानूला माझ्यापासून लांब नका घेऊन जाऊ. जानू प्लीज त्यांना सांग ना. प्लीज जानू, मी सगळ्यांसमोर तुझे पाय पकडून तुझी माफी मागतोय. बघ ना प्लीज. पाय सोड माझा. प्लीज जानू, असं नको करूस. इन्स्पेक्टर, हा सगळा का केव्हा चाललाय? ताबडतोब ताब्यात घ्या या माणसाला. I can't live without you, जानू. प्लीज. माझा पाय. सोडा मला. सोडा. जानू माझी आहे. ती मला सोडून नाही जाऊ शकत. जानू प्लीज मला सोडून जाऊ नकोस तू. खबरदार कोणी माझ्या जवळ आलं तर. खबरदार. ऑर्डर.